नमस्कार, मी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज मी परत एक आपल्या सगळ्यांसाठी रेडीमेड रांगोळी पॅच घेऊन आलेले आहे आणि ते आहे कमलाच्या फुलाची रेडीमेड रांगोळी। ही रांगोळी मी खास माझ्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून बनवलेला आहे। तिला दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनासाठी आणि आपले जे मार्गशीर्षमध्ये लक्ष्मीचे उपवास येतात गुरुवार, त्याच्यासाठी खास ही रांगोळी हवी होती, रेडीमेड रांगोळी। त्याच्यासाठी तिने मला सांगितलं की कमलाच्या फुलाची रेडीमेड रांगोळी बनवून द्या आणि तिने मला तसे तिला जे आवडतात ते फोटो पाठवलेले। त्याच्यानुसार मी बनवण्याचा हा एक कमलाचं फूल बनवण्याचा ट्राय केलेला आहे आणि ते मी बनवत आहे। तर बघा, हे कमलाच्या फुलाची ड्रॉइंग मी ब्लँक पेपरवर करून घेतलेली होती आणि ती ड्रॉइंग मी OHP शीटवर मार्कर पेनच्या हेल्पने ट्रेस करून घेत आहे आणि ती ट्रेस केल्यानंतर अशा प्रकारे तयार झालेली आहे। OHP शीटवर कमलाच्या फुलाची ड्रॉइंग तयार झालेली आहे। आता तिला आपण फेविकॉल आणि पाण्याच्या तयार केलेलं मिश्रण लावून घेणार आहोत आणि ते मिश्रण ठीक असलं पाहिजे, म्हणजे आपले जी रांगोळी लावणार आहोत ती व्यवस्थित चिपकली जाईल। आपण सगळी प्रोसेस तशीच करणार आहोत जशी आपण रेडीमेड रांगोळीला करतो। आता बघा, मी पूर्ण पाकलेल्या फेविकॉलचं मिश्रण लावून घेतलेलं आहे आणि मला आता 2 कलरमध्ये रांगोळी करायची आहे। आतमध्ये डार्क पिंक आणि बाहेर लाईट पिंकचा शेड द्यायचा आहे। त्याच्यासाठी आतमध्ये मी डार्क पिंक कलर टाकून घेत आहे आणि बाहेर त्याच डार्क पिंक रांगोळीमध्ये मी व्हाईट कलरची रांगोळी मिक्स करून लाईट पिंक तयार करण्याचा ट्राय केलेला आहे आणि तो काहीसा अशा प्रकारे तयार झालेला बघा। लाईट पिंक कलरची रांगोळी तयार झालेली आहे। त्या रांगोळीचा मी बाहेरून शेड देणार आहे। कमलाच्या पाकळीला बाहेरचा शेड हा मी लाईट पिंकचा देणार आहे आणि तो बघा अशा प्रकारे तयार झालेला आहे। पण इथे मिस्टेक अशी झाली ना की मी पूर्ण पाकळीला एकदाच फेविकॉल लावून घेतला। शॉर्टकटमध्ये काम करायला गेले की जेणेकरून एकदाच फेविकॉल लावून घेते आणि एकदाच दोन्ही कलर टाकून घेते, म्हणजे काम शॉर्टकटमध्ये पटकन होऊन जाईल। पण ते शॉर्टकटचं काम, घाईचं काम हे खराब होऊन जातं। तसं इथं माझं झालेलं आहे बघा। मी ती रांगोळी झटकताना दोन्ही कलर थोडे एकमेकाला मिक्स झालेले आहेत, स्प्रेड झालेले आहेत, पण ते नेक्स्ट लेअरमध्ये मी व्यवस्थित करून घेणार आहे। अशी मिस्टेक तुम्ही कधी करू नका की शॉर्टकटमध्ये काम केलं की ते बिघडतं, हे माझ्या लक्षात आलेलं आहे। त्याच्यासाठी मी नेक्स्ट टाईम आता बघा, बाहेरचं शेड देण्यासाठी, लाईट पिंक देण्यासाठी पहिल्यांदा बाहेरून फेविकॉल लावून घेतलेला आहे आणि बाहेरच्या शेड देऊन घेणार आहे। नंतर मग आतला डार्क पिंक कलर टाकणार आहे, जेणेकरून ते पहिल्या पाकळीसारखे मिक्स होणार नाहीत कलर आणि स्प्रेड होणार नाहीत। अशा प्रकारे मी सगळ्या पाकळ्यांना बाहेरचा शेड देऊन घेणार आहे आणि मग आतमध्ये पिंक कलरचा रांगोळी टाकून घेणार आहे। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये कमलाचं फुलाचं किती महत्त्व आहे, खूप महत्त्व आहे। विशेष करून जेव्हा आपण लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा कमलाचं फूल हे वापरतोच। मार्केटमध्ये पण लक्ष्मीपूजनाचा जेव्हा दिवस असतो तेव्हा कमलाचं फुले अवेलेबल असतात, म्हणून कमलाचं फूल मार्केटमध्ये अवेलेबल असतं, कारण ते लक्ष्मीच्या पूजनासाठी खूप महत्त्वपूर्ण असतं। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की देवी लक्ष्मी कमलाच्या फुलांवर विराजमान असतात। आपण जिथे पण बघतो, लक्ष्मीचा फोटो बघतो, तेव्हा त्या कमलाच्या फुलामध्ये विराजमान असतात किंवा त्यांच्या हातामध्ये कमलाचं फूल असतं। म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा आपण मार्गशीर्षमध्ये जे महालक्ष्मीचे उपवास करतो त्या दिवशी कमलाच्या फुलाला खूप महत्त्व असतं। दिवाळीमध्ये आपण जेव्हा पण पूजा करतो तेव्हा कमलाचे फूल हे वापरतोच, महालक्ष्मीच्या पूजासाठी पण वापरतो, कारण लक्ष्मीला ते प्रिय आहे। म्हणूनच मी हे कमलाच्या फुलाची रेडीमेड रांगोळी बनवत आहे, जे आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळेस दरवाजात म्हणा किंवा लक्ष्मीची पूजा करतो तिथे बाजूला फ्लोअरवर लावू शकतो। ही रांगोळी बनवण्यासाठी मेहनत तर लागते, टाईम तर जातो, पण काही वाटत नाही त्याचं, कारण एकदा आपण बनवून ठेवतो ही रांगोळी आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण यूज करू शकतो। त्याच्यासाठी ही रांगोळी बनवताना जेवढा वेळ लागतो तेवढाच आनंदही होतो की आपण ही रेडीमेड रांगोळी ही कधीही वापरू शकतो। आता बघा, ह्या मी सगळ्या पाकळ्यांना बाहेरून लाईट पिंक कलरचा लेअर दिलेला आहे आणि आतमधून डार्क पिंक कलरची रांगोळी टाकून ते कवर करून घेत आहे पाकळ्या। अशा प्रकारे इकडच्या जशा पाकळ्या कवर करून घेतलेल्या तशा तिकडच्या पाकळ्या ही लाईट पिंक आणि डार्क पिंक कलर देऊन आपण त्या कंप्लीट करून घेणार आहोत। आणि मला ही रांगोळी बनवताना इतकं छान वाटत होतं ना की चला बाबा, कोणाला तरी आपलं काम आवडतंय, कोणाला तरी आपल्या रांगोळ्या आवडतात आणि समोरच्या व्यक्ती पण म्हणतात की मला पण अशा रांगोळ्या बनवून द्या। त्याच्यामुळे ही रांगोळी बनवताना मला खूप आनंद झाला
तुम्हालाही माझी रेडीमेड रांगोळीची आयडिया कशी वाटली, कमलाच्या फुलामध्ये जे लाईट पिंक आणि डार्क पिंकचा शेड दिलेला आहे ते कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे असेच रांगोळी, रेडीमेड रांगोळी किंवा वेगवेगळ्या आयडिया, तोरण वगैरे अशा आयडिया च्या व्हिडिओ मी टाकत असते ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि व्हिडिओ कशी वाटली ती मला नक्की सांगा. आता आपण बघा खालच्या पाकळ्यांना हे ग्रीन कलर लावून घेणार आहोत. त्याच्यासाठी फेविकॉल लावून घेतलेला आहे मी आणि ग्रीन कलरचा शेड देणार आहे. आणि अशाच प्रकारे परत मी ही रांगोळी सुकल्यानंतर 15-20 मिनटं सुकल्यानंतर सेकंड लेअर देणार आहे मी पूर्ण रांगोळीला. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण वॉच करा. व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.